अरे सोन्या किती लागा हळूहळू काम चालू आहे तुझं. आवड पटकन लय कामं पडल्या तुझं आपल्याला. ए परशा आवड पटकन. हो विर्या ते पाण्यात जरा सांगितलं का आणि एकदम थंड जरा सांगा. आता उन्हाळा आहे काय आणि आवरा पटापट चला लवकर. ए आवर लवकर बसा. हो हो. काय हो, हे लोक मंजूचं दुसरं लग्न करायला निघाल्यात, ते पण इतक्या घाईत. जरा विचित्र नाही वाटत? विचित्र काय वाटायचे त्यात? चांगलंच करतायत की. मंजू पुढं उभं आयुष्य पडलंय. सत्याच्या माघारी तिने काय एकटीने जगायचंय वे. मम्मी साहेबांनी योग्यच निर्णय घेतलाय. आपल्या पदाला जागल्यात महिला प्रदेशाध्यक्ष. हे काम चांगलंच केले मम्मी साहेबांनी. सून आवडती असून बी तिच्या आयुष्याचं भलं करायला निघाल्यात. बरोबर आहे. चला आपण बाहेर जाऊयात. ऐक त्यावर लवकर आणि त्या आचार्यावर पण लक्ष दे. त्याला काय पाहिजे काय नको ते बघ. कढीपत्ता मीठ मोहरी चटणी बिटणी मसाला सगळं व्यवस्थेला पोच कर. जेवण एक नंबर झालं पाहिजे काय ते पण. हे लवकर आवडत लवकर. हो मला काका सोपा लावून घ्या पटकन. ए ऐक की, खुर्ची आल्यात पटकन लावून घे. टेम्पो आलाय जा. दाजी ओके ना सगळं? झालंय सगळं काय 5-10 मिनिटं सगळं होईल. द्या सत्या कुठं सकाळ तर मला दिसला नाही. तू दिसलं ना पहाटच उठला असेल. काका झाल्यापासून सकाळी लवकर उठायची सवय लागली त्याला. रूम मध्ये मी आत्ताच खाली आलोय. रूम मध्ये बघलं नाही ती रूम मध्ये. कसं काय कुठे गेला असेल? एक काम कर तू बाहेर बघ मी आत बघतो. घरा चल चालतंय. अहो मंजू वहिनी, कसलं सुंदर दिसताय तुम्ही. आता 70 असताना तर एवढं नटलेलं बघून वेडच झाला असता त्यो. सॉरी मंजू वहिनी. अगं ठीक आहे, खरं तेच बोललीस. आता सत्य असताना मला असं नवरीच्या वेशात बघून वेड्यात झाला असता. आणि तसंच होणार आहे. मला इतकं नटलेलं बघून सत्य तर घायाळच होणार. मी पण बघतेच माझ्याकडं कसा बघत बसत नाही ते. ते आजोबा दिसलं का तुला? आजोबा नाही. काय झालं मंजू वहिनी, एवढं कसला विचार करताय? सत्याचा. साहजिकच आहे. अशा प्रसंगी सत्याची आठवण तुम्हाला येणारच. पण एक सांगू का, तुम्ही नवीन सुरुवात करायला जाताय तर मागचं सगळं सोडून पुढे जा. सत्यदादा जिथं कुठं असेल ना, त्याला बी हेच वाटत असेल बघा. पण हा सत्य आई कुठं? कधीपासून वाट बघते मी त्याची, आलाच नाही. बर सवे, आजोबा कुठे आहेत ग? आवाज नाही आला त्यांचा अजून. आज आजोबा दिसलेच नाहीत. रोज सकाळी सगळ्यांच्या आधी उठतात, पण आज रूमच्या बाहेर सुद्धा आले नाहीत. रूम बाहेर आलेच नाहीत, असं कसं? बर ते जाऊ दे, तुम्ही लवकर रेडी व्हा, मी आलेच. जयदे काय आलं? मी कुठे दिसला नाही ना. आणि अख्खं घर पालतं घातलं. खोलीत बी नाही तू. पाठीमागून बघितलं, टेरेसवर बघितलं. कुठे गेला असेल? मी बी अख्खं घर बघितलं पुढं, कुठंच नाही. ह्या टायमिंगला कुठं गेला असेल पण तू? त्याला माहिती सिच्युएशन काय आहे ती. दाजी एवढ्या महत्वाच्या टायमाला सत्यादादा असा कुठंच जाऊ शकत नाही. आधी बी आपल्याला न सांगता का तर गडबड वाटते मला. तुझी शंका चुकीची नाही, पण नेमका गेला असेल कुठं? मोबाईल बी बंद आहे त्याचा. सिच्युएशन काय त्याला चांगलं माहित आहे. काहीतरी गडबड आहे.
ही लाइटिंग का चालत नाहीये? कनेक्शन चेक कर. अरे हे कम्प्लीट करा ना डेकोरेशन. ए डंपर, ते माळा घेऊन कुठे फिरतोय रे? ते कम्प्लीट कर. बरं करतो. जा लवकर. मूर्ख आहे का रे तू? सॉरी दिसत नाही का? कोणी ठेवलं रे तुला कामावर? करतो काय करतो? ठेवते नाही. नॉनसेन्स. सगळी येड्याची जत्रा भरली आहे. मंजू कुठे? तुझी बायको अजून काही दिसे ना. मला पकडण्यासाठी एवढी प्लॅनिंग केली होती सत्या. काय झालं? शेवटी बाजी मीच मारली ना. आता फक्त माझं आणि मंजूचं लग्न होऊ दे, मग तुझं. काय रे? आर्यन शेठ, सकाळपासून या सत्याला शुद्ध झाली नाही. काय करायचं याचं? सत्या सकाळपासून खोलीच्या बाहेर कसं का नाही आला? बाहेर गेला असेल का कुठं? नाही, अशा वेळेस कशाला बाहेर जाईल? त्यात आर्यनचं सत्य सगळ्यांसमोर उघड करायची वेळ जवळ आलेली असताना. मीच जाऊन बघते. अलकाताई, आजोबांना बघितलं कुठं? दिसले का तुम्हाला बाहेर कुठं? नाही, मी नाही त्यांना कुठं बघितलेलं. बरं ठीक. कुठं गेला हा सत्य? काय करायचं म्हणजे तेच केलं पाहिजे जे करायला हवं. चांगली खातिरदारी करा त्याची. आलं का लक्षात? माझ्या वाकड्यात जातो काय? त्याला कळू द्या आर्यन काय चीज येते. चांगली खातिरदारी करा त्याची. हे फक्त एक लक्षात ठेवा, जीव नको जायला त्याचा. आलं का लक्षात? एकदा का माझं आणि मंजूचं लग्न झालं की बस, त्याचं राम नाम सत्य करण्याची जबाबदारी माझी. प्रत्येक गोष्टीची डिटेल्स देत राहा मला. ठीक आहे शेठ. अरे लाव ना ती माळा. ताई, आजोबांना बघितलं का हो कुठं? ताई, त्या आजोबांना बघितलं का तुम्ही? कुठं गेला हा सत्य? काय झालं मंजिरी मॅडम? तुम्ही एवढे टेन्शन मध्ये का आहात? आजोबांना शोधताय का? हो हो. तुला दिसले का कुठं? अरे कुठं गेलेत काय माहिती. रोज सकाळी सगळ्यांच्या आधी आवरून रेडी असतात. हो ना. आज कुठे गेले? दिसले नाहीत ना तुला? बाय द वे, आजोबा सापडत नाही म्हणून टेन्शन मध्ये आहात ना? की सत्या सापडत नाहीये म्हणून टेन्शन मध्ये आहात.
आवाज खाली. माझ्यावर असं कोणी आवाज चढवलेला मला चालत नाही. हा काय ग, काय सत्य सत्य? तुम्ही विसरलात की मी आर्यन आहे. आर्यन प्लॅनिंग करता तुम्ही. आतापर्यंत तुमच्या सगळ्या प्लॅन्सला फ्लॉप करत आलोय मी. आणि काय, हा असा नवा कोरा प्लॅन करणार आणि मी त्याला फ्लॉप नाही करणार, असं कसं होईल? डोंट फॉरगेट, आय एम आर्यन. कोण आहे? आर्यन आहे मी. इतक्या सहजासहजी तुमच्या हाती लागेल असं वाटलंच कसं तुम्हाला? गपगुमान सत्या कुठे सांग, नाही तर सोडणार नाही मी तुला. अगं नको सोडू ना, मग मला तेच हवंय मंजू. नको सोडू, अगं तेच हवंय मला. अगं 7 जन्माची गाठ बांधली जाणार आहे आपली थोड्याच वयात. आपण दोघं फॉर एव्हर, लिगली, ऑफिशियली, इमोशनली टुगेदर होणार आहे. मग ना तू मला सोडू शकते ना मी तुला. जास्त बोला सा. सत्या कुठे आहे सांग. ए बोललो ना, आवाज खाली. काय सत्य सत्य सत्य, काय ग सत्य सत्य? काही केलेलं नाही त्या सत्याला, जिवंत आहे तो. लिसन टू मी केअरफुली. आज जर तू माझ्याबरोबर लग्नासाठी मंडपात उभी नाही राहिली ना, तर सत्याची जबाबदारी मी नाही घेणार. एकदा वाचलाय तो. परत वाचेल का नाही त्याची गॅरंटी मी नाही घेऊ शकत. कुठं ठेवले सत्याला सांग. कुठे आहे सत्य? सत्य सत्य माया पॅलेस मध्ये. हा त्याच्या रूम मध्ये. मंजू अगं मी एवढा येडा वाटलो का तुला? हा तू मला विचारलं आणि मी सांगून देईन? एवढा येडा नाहीये मी. जर सत्याचा पत्ता तुला कळाला तर मग उरलंच काय? नाही ना मंजू. तुला सांगितल्यावर माझं कायच राहील ग मंजू. तू नको ना एवढं स्ट्रेस घेऊ. तू असा स्ट्रेस घेतला ना मला नाही आवडत ग, त्रास होतो मला. प्लीज मंजू, प्लीज. मंजू एकदा की तुझ्या आणि माझ्या डोक्यावर अक्षदा पडल्या की मी करेल मग सत्याची सुटका. डील, प्रॉमिस. नाही आहे प्रॉमिस खरंच. मंजू तो सत्या माझ्या लग्नाचा मांडव पेटवायला निघाला होता. तुमच्या संसाराची राख केली मी, राख. आता नो रिटर्न. ए मंजू प्लीज तुझी नको रडू ना मंजू. मंजू तू छान नाही दिसत रडताना. स्माइल ठेव ना चेहऱ्यावर. तुला सूट करते. म्हणजे तू असं रडत्या चेहऱ्याने असं उभं राहिली मंडपात कसं वाटेल? ते नाही का चांगलं दिसणार? मंजू आय प्रॉमिस, आपलं एकदाच लग्न झालं ना मी सोडेल ग, सत्याला सोडेल. खरंच आय प्रॉमिस. प्रॉमिस. हे बघ, डील डन. डन. तू फक्त रडू नको, नाही तर मला त्रास होतो मंजू. खरंच खूप त्रास होतो. आता गो गो डोळे पुस. मंजू डोळे पुस आणि मस्त छानपैकी मेकअप करून रेडी राहा. मंजू जा ना, तयार हो प्लीज. अगं तुझ्या सत्याच्या जीवासाठी. गो मस्त छानपैकी मेकअप कर. छान दिसशील. आय एम सो एक्साइटेड. गो गो गो. अगं थांबली काय? माझ्याकडे काय बघते? ओ गो गो जा. छान छान छानपैकी रेडी हो. गो 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 गो.
करा सुरू. मुहूर्ताची वेळ झाली, नवऱ्या मुलाला बोलवा. आर्यन बाळा. एक नंबर दिसतोय बघ. थँक्यू मम्मी साहेब. नमस्कार गुरुजी. नमस्कार. अरे बालमा, अरे सत्याचं फोन लागला का नाही? सकाळपर्यंत त्याचा काय पत्ताच नाही. कुठं गेलाय काहीच कळना झालंय. आणि मला सांगितलेलं पण नाही कुठं जात होते. अरे मी पण सगळीकडे बघितले त्याला, कुठं गेलाय कोणास ठाऊक. लग्नाची वेळ झालेली आहे, नवऱ्या मुलीला घेऊन या. गुरुजी, आपल्याला आणखी थोडा वेळ थांबता येईल का? नाही म्हणजे काय, माझे काका आहेत ना, ते सकाळी कुठतर बाहेर गेलेत. ते आले असते म्हणजे ते पण अटेंड करू शकले असते लग्न. त्यांच्याच पुढाकाराने हे लग्न ठरले ना, म्हणून म्हणालो, बाकी काही नाही. थोडा वेळ आपल्याला थांबता आला असतं तर. अहो प्रभाकरराव, लग्न मुहूर्तावरच लागणं शुभ असतं. ते कुठल्याही वेळी लावून चालत नाही. आपली रीत मोडून कशी चालेल? हे काय होऊन बसलं सगळं? काय करू आता? आर्यनला सगळं कळालं. कुठं घेऊन गेला असेल सत्याला? कसं शोधू आता त्याला? सत्या सुखरूप असेल ना? मंजू वहिनी, आहो हे काय सगळं? आवरून का बसलाय तुम्ही? दागिने पण काढून ठेवलेत. मुहूर्ताची वेळ जवळ आली. खाली सगळी वाट बघतायत तुमची.